नमस्ते, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर आता माझी सर्व कामं आवरून झालेली आहेत। कपडे झालेत, स्वयंपाक झाला, जेवण झालं आमचं। आता सर्व आवरून झालं। जेवणाचा व्हिडिओ मी काही काढू शकली नाही। तर मी तुम्हाला मागे काही बोलली होती की आम्ही गावाला जात होतो तेव्हा की आम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी जातोय। तर आम्ही ते कान्होबाईच्या कार्यक्रमासाठी जात होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं मी तिथले व्हिडिओ काढेल, पण तिथले व्हिडिओ मी काही काढू शकली नाही। खूप गर्दी होती, आजूबाजूचे गावाचे पण लोक आलेले होते, खूप गर्दी। तर त्याच्यामुळे मी काही काढू शकली नाही आणि पण खूप मजा आली तिथं। नाचलो आम्ही, 2 दिवस थांबलो, मग 2 दिवस फक्त नाचण्यातच गेले। दिवसभर नाचायचं आणि ते कानबाईला फिरवायचं। परत दुसऱ्या गावाच्या कानबाया यायच्या, म्हणजे आजूबाजू जवळच्या कानबाया ते भेटवण्यासाठी आणायच्या तिथं कानबाईंना। मग ते आणायचे तर ते पण नाचत यायचे। आणि आमच्या घरामध्ये पण एक कानबाई आहे, म्हणजे माझ्या मोठ्या सासूंकडे, माझ्या मोठ्या सासूबाईंकडे पण आहे। मग आमची कानबाई, आम्ही मस्त बँड लावून नाचत नाचत तिला पण भेटवायला घेऊन गेलो। मग तिकडनं परत आलो। मग संध्याकाळी पुरणपोळी करायची होती रात्री, मग आम्ही पटकन आवरलं। रात्रीचं पण जेवण तिकडंच होतं। ते जेवण झाल्यावर मग पुरणपोळ्या टाकायच्या होत्या। मग पुरणपोळ्या म्हणजे पूर्ण गावासाठी आणि बाहेरून येणारी मंडळी जी असेल तिच्यासाठी पण होत्या। तर 20 आणि 30 असे चूल मांडलेले होते तिथं, आणि अशा 20-30 खापरी पण त्या चुलीवर ठेवलेल्या होत्या। मग आधी जे जवळपासचे लोक होते गावातले, त्या बायका आल्या, त्यांनी टाकल्या थोड्याफार पुरणपोळ्या। मग नंतर गावातल्या लोकांनी टाकल्या। मग आम्ही सगळ्या गावातल्या बायका गेलो होतो टाकण्यासाठी। त्याच्यात मी पण एक पुरणपोळी करून पाहिली आहे, थोडीफार जमली आहे, केली मी, म्हणजे प्रयत्न केला मी करण्याचा, पण एवढी परफेक्ट नसेल, पण जमली, जसा म्हणजे बऱ्यापैकी जमलेली आहे। नावं ठेवण्यासारखं काही नाही आहे। तर मी तो तुम्हाला व्हिडिओ टाकेलच माझ्या पुरणपोळीचा, मी बनवलेला आहे। कशी आली, कशी झाली ते तुम्ही नक्कीच सांगा कमेंट्स करून, आणि मला जमली की नाही ते पण सांगा। तर दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री पुरणपोळ्या टाकल्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी मग परत तेच होतं, गावात फिरायचं, कानबाईसोबत नाचायचं, परत यायचं। मग तिथं माझी दीर आहेत, रोशनदादा म्हणून, त्यांचं लग्न होतं आणि त्यांच्या घरातच ही कानबाईचा कार्यक्रम होता। मग त्यांना सकाळी हळद लागली, हळदीचं सगळं कार्यक्रम सकाळीच झाला त्यांचा, आणि मग रात्री त्यांचं लग्न होतं। पण आम्ही लग्नाला काही थांबू शकलो नाही, कारण की आम्हाला लगेच इकडे यायचं होतं। रावीची स्कूल होती, यांचं ऑफिस होतं, म्हणून आम्हाला लगेच निघावं लागलं। मग त्यांचं रात्री लग्न लागलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच विसर्जन होतं कानबाईचं। मग 2 टँकर भरून पाणी आणलेलं होतं, खूप पाणी ओतायचे अंगावरून आणि खूप नाचायचे, खूप मजा केली त्यांनी। ते व्हिडिओ आम्ही पाहिले, आम्ही काही नव्हतो, पण व्हिडिओ आले होते, ते पाहिले, खूप मजा केली। आणि असं वाटायचं की आपण पण तिथं थांबायला पाहिजे होतं, ती मजा आपण पण घ्यायला पाहिजे होती, पण काही कारणास्तव आपल्याला थांबता येत नाही, काय करणार। तर चला, आता मी तुम्हाला माझा व्हिडिओ टाकते पुरणपोळी बनवण्याचा, आणि नक्कीच सांगा कशी झाली ती पुरणपोळी।